जे आयोजक देखील आहेत. धन्यवाद. बॅक टू द क्रिकेट नाऊ. हो, बॅकफुट पॉईंट, चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर अतिशय वेगाने. टिपिकल पॉवर प्लेचा फटका इनफिल्डच्या वरून गेला होता आणि चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून दणदणीत चौकार. प्रदीपवर पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलेला आहे. चौकारनिशी खाते उघड करतोय. संघाची वैयक्तिक अकाउंट ओपन करताना सचिन मडवीला पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन पदाची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये काय खेळ सादर केला होता सचिनने, पण समोर त्या ताकदीचा संघ आहे मेर स्पोर्ट्स भरोडी. हे विसरता कामा नये. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिडऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. वेळ होती फलंदाज सचिन याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 5 अंकावर. ओ अगेन स्पिन, हा फटका हवेमध्ये आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरकडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा चौकार. रणधीरच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. रणधीर ऑफ द मार्क. पाहूया रिप्ले मध्ये. चेंडू अगदी फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता रणधीर याने. धावा धावपलकर 9. पुढचा चेंडू. ओ चांगला फटका पाहतोय आपण. मिड ऑफ वरून चेंडू आलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळते. स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडच्या पाठीमागे जेवणाला सुरुवात झालेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता तिथे बॅटर रणधीर याने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार त्याने लगावलेला आहे. धावा आहेत धावपलक 13. 13 विदाउट लॉस. चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पेश करताना सनम कुमार अँड कंपनी पायगाव हा संघ बघायला मिळतोय. प्रदीपचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय या स्पर्धेमधील पहिली रणधीर. धुवाधार फलंदाजी. 4 चौकार आतापर्यंत लागलेले आहेत. एक चौकार सचिनच्या बॅटमधून तर सलगच्या 3 चेंडूंवर 3 चौकार लगावलेले आहेत रणधीर याने. धावसंख्या वेगाने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 17 धावांची वेगवान भागीदारी. सुरुवात चांगली झालेली आहे पायगाव संघाची. पुन्हा एकदा प्रदीप तयार होताना बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. खोदून काढलेला आहे चेंडूला. अलॉंग दी कार्पेट चेंडू येते वाईट ऑफ लॉंग ऑन कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा रणधीर पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 19. आफ्टर पॉवर प्ले ओव्हर 19 विदाउट लॉस. सनम कुमार अँड कंपनी पायगाव. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे. 19 धावांची चांगली भागीदारी. 5 धावांवर खेळतोय सचिन. रणधीरने 3 चौकार लगावलेले आहेत. तो वैयक्तिक खेळतोय 14 धावांवर. चांगला कॉन्ट्रीब्युशन दोन्ही सलामीवीरांचा बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जो सामना सुरू आहे मीर स्पोर्ट्स भरोडी आणि सनम कुमार अँड कंपनी पायगाव, असे हे 2 संघ एकमेकाशी टक्कर देताना या स्पर्धेमधील आपण जर आतापर्यंत स्पर्धेवर नजर टाकली, पहिला वेळा दिवस या स्पर्धेचा धावांचा उच्चांक प्रस्थापित केला होता सनम कुमार कंपनी पायगाव संघाने 78 धावा. वैयक्तिक धावांचा जो उच्चांक आहे, हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 45 धावा नाबाद खेळी सादर केली होती ती मयूर मुकादम याने. सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाचा हा खेळाडू आज एक टीम फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आजच्या पूलमधून एक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
चला स्पीडअप करायचं आहे. स्वप्नील षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात झालेली आहे. ओ सरळ बॅटने फटका खेळला. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. चेंडू आउट ऑफ दी पार्क. स्ट्राईक फटका खेळलेला आहे. 6 धावा षटकार थेट पाठवला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 6 धावांकरिता. स्टँड अँड डिलिव्हर काय फटका खेळला होता सचिन मडवी. स्वप्नीलच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक घणाघाती प्रहार आपण बघितला. षटकार लगावलेल्या सचिन च्या बॅट मधून हा दणदणीत षटकार येतोय. कॅप्टन पदाची धुरा सांभाळतोय आणि कॅप्टन पदाला आतापर्यंत चालू सीझन मध्ये सचिन मडवीने खूप चांगला खेळ सादर केलेला आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघासाठी तसेच या आयोजन नियोजनासाठी. स्वप्नील तयार होईल. प्रकाश भगत संघामध्ये खेळताना दिसत नाही काही कारणास्तव. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला तटवलेला आहे. पुणे चेंडूला उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता पण नकार आलेला आहे. दोघांनी एंड सोडला होता. दोन्ही बाजूला फलंदाज बाद होण्याची शक्यता होती पण दोन्ही फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क स्वप्नील. धावा आहेत धावपलकर 26. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला. चेंडू मिडॉनवर नेतोय. डीप मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपला होता सुभाष. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 27. 27 धावांची चांगली अभेद्य भागीदारी बघायला मिळते या दोन सलामीरांमध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हाय फुलटॉस भीमर चेंडूची फेक केली होती तिथे गोलंदाज स्वप्नील याने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नाहक विकेट आता गमावलेली आहे रणधीरच्या रूपामध्ये. 1+1 अशा 2 धावा धावपलक आम्ही जोडणार आहोत पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचित बाद झालेला आहे. या 2 धावांबरोबर धावसंख्या धावपलकर 29. पहिला गडी रणधीर हा बाद झालेला आहे पण आपल्या संघाला जी सुरुवात हवी होती ती मिळालेली आहे. पायगाव संघाचा आपण जर विचार केला तर रणधीरने खूप चांगली फलंदाजी केली. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 15 धावांचं योगदान दिलं. षटकारांची निश्चितच आतापर्यंत एक षटकार सचिनने लगावलेला आहे. चौकारांची हॅट्रिक रणधीरने पूर्ण केली होती. पहिली चौकारांची हॅट्रिक आपण या स्पर्धेमधील बघितली. न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी गुरु येतोय. गुरुला बढती दिलेली आहे. पिन चिटर म्हणून त्याची देखील ख्याती आहे संघामध्ये. अगेन्स्ट हा फटका आपण खेळला होता. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू झटकन आतमध्ये येणार होता. टर्न जरूर प्राप्त केला होता पण वेळ होती सचिन याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 31. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा स्वप्नील. अतिशय चांगला चेंडू. फळ एसटी वाकवलेली आहे. त्रिफलाबाद. सचिनची विकेट. एक मूल्यवान विकेट प्राप्त करते स्वप्नील. यॉर्कर चेंडू टाकला होता. स्वतःचा बचाव करता आले नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. खूप सुंदर चेंडू होता. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आणि त्रिफलाचीत बाद होतोय.
दुसरा फलंदाज तंबूमध्ये माघारी जाताना न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. अमोल येते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 31 धाबांवर 2 गडी बाद झालेले आहेत. सचिनने आपल्या संघासाठी धाबा जोडल्या 14. एक षटकार एक चौकाराचा समावेश होता आणि त्याने देखील महत्त्वाचं योगदान दिलं. स्वप्नील पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल अमोल. अमोलला आता अनमोल इनिंग सादर करावी लागेल. विशाल लक्ष्याकडे जर वाटचाल करायची असेल तर बीट झाला बॅटर, बीट झाला एष्टी रक्षक. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे आणि षटक देखील समाप्त झालेलं आहे. यस यस चेक केलं जाईल. फलंदाज कोण बाद आहे ते चेक केलं जाईल. गुरु बाद आहे. गुरुला मैदान सोडावं लागेल. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 32. गुरु देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये न्यू बॅटर मयूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर मुकादम ज्याने या स्पर्धेमध्ये वैयक्तिक धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये नाबाद 45 धावांची तुफानी खेळी सादर केली होती. तोच आता मयूर मुकादम मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. .00 सरासरीने धाबा जोडलेल्या आहेत. एक चांगली धावगती. मैदानातून प्रेक्षकांनी यायचं नाही. सामना सुरू असताना मैदानाच्या आतमधून प्रेक्षकांनी यायचं नाही. राजू षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवर तयार झालेला आहे. सामना करेल अमोल. ओ लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुणेश आहे. अप्रतिम झेल टिपतोय आणि अमोलच्या खेळीचा अंत. अजून एक गडी बाद होतोय. सनम कुमार अँड कंपनी पायगाव या संघाचा. पाहूया रिप्ले मध्ये. स्टेप आउट झाला होता. पाहतोय आपण सीमारेषा मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याच्या नादामध्ये झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे अमोल. ने बॅटर आता उमेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धाव मात्र धावपलकावर कायम आहेत 32. सत्तावीस धावांची वेगवान भागीदारी झाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक 4 गडी बाद झाले 32 या धावांवर. पाहतो आपण सुरुवात तर चांगली झाली होती. त्यानंतर विकेटवर विकेट जाताना पाहतो आपण पायगाव संघाचे राजू. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. पुणे झेपावते. चांगला झेल. अजून एक गडी बाद. उमेश देखील आला आणि लगेच तंबूमध्ये माघारी गेला. जबरदस्त गोलंदाजी करतोय राजू. दोन झेल आतापर्यंत पुणेशने टिपलेले आहेत. ऑन हॅट्रिक वर येतोय गोलंदाज राजू, जे आतापर्यंत झालेलं नाही. विकेटची हॅट्रिक कुठल्याही खेळाडूला गोलंदाजाला पूर्ण करता आले नाही. तो कारनामा करणार का राजू?
नवे बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना 5वा फलंदाज बाद झालेला आहे. धावामध्ये धावपलकर स्थिर आहेत 32. सुरुवात तर छान झाली होती. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून बघायला मिळते. काय गोलंदाजी करतोय राजू. लगातार 2 विकेट तिसऱ्या षटकामध्ये त्याने प्राप्त केलेले आहेत. हॅट्रिक बॉल. हो, चांगला फटका व्ही शेपमध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण डीप मिड ऑनला चांगलं होताना आपण पाहतोय. प्रदीपद्वारा एकच धाव मिळालेलं संतोषला. बऱ्याच उशिरानंतर एक धाव धावपलकावर जोडली गेली. या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना 33. 5 गडी बाद. राजू तयार होईल. सामना करेल मयूर मुकादम. इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. चेंडू त्याला पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. चांगले क्षेत्ररक्षण. धावबादची संधी पण फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला कॉल झाला होता. होय नाही थांब. यस नो वेट. तर या 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 35. पुन्हा एकदा राजू. चांगली गोलंदाजी 3rd ओव्हरमध्ये. मिस टाइम फटका. लीडिंग एज. ओ माय गॉड. झेल सुटला. झेल कोणाचा सोडलेला आहे. मयूरचा झेल सोडलेला आहे. संधी चालून आली होती. मयूरसारख्या फलंदाजाला जीवनदान देणे हे पथ्यावर पडू शकते. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 36. पाहूया आपण रिप्लेमध्ये थोडासा नाट्यमय फनी क्रिकेट बघायला मिळाला. फनी मोमेंट्स. ओ लॉफ्टेड शॉट पाहतोय. स्ट्रेट फटका खेळला होता. डाऊन दी ग्राउंड. चेंडू एका टप्प्यानिशी चाललाय. सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट फटका खेळला होता. थेट पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. पाहूया आपण रिप्लेमध्ये. चेंडू एका टप्प्यानिशी गेला होता सीमारेषेच्या बाहेर. आणि ह्याचबरोबर षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलेले आहेत. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 40. असं वाटते 50+ धावा धावपलकर बघायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर असं वाटते 50 पेक्षा जास्त धावा धावपलकर. विनिमय सुरू आहे. विचार विनिमय करू नका प्लीज. भरोडी टीम वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. महेंद्र अंतिम षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल मयूर मुकादम. मयूरला आता दमखम दाखवावा लागेल. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. त्या कॅपेबलचा तो प्लेयर आहे. पाये संघाविरुद्ध काय खेळ सादर केला होता मयूर मुकादम याने. 45 धावांची नाबाद खेळी या खेळाडूने सादर केली होती. ड्रॉप सीनचा हिरो आहे मयूर मुकादम. हो, अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू. ती बलून डिलिव्हरी आणि पाहतो आपण टर्न देखील प्राप्त केला. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. महेंद्र तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म मोर द विकेट. ओ अगेन स्पिन. चेंडू उंचच उंच हवेमध्ये. लांबच लांब पल्ल्याचा षटकार. ही ताकद आहे, स्ट्रेंथ आहे खेळाडूची. जास्त वेळ खेळपट्टीवर त्याला शांत तुम्ही ठेवू शकता असं होऊ शकत नाही. काय फटका खेळलेला आहे. जबरदस्त. जसा चेंडू बॅटमधून निघाला तसा डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाताना बघितला. या षटकाराबरोबर आता धावसंख्या वेगाने पुढे जाईल 46.
कमालीचा फटका, ताकदवार फटका खेळला होता. ताकदवान शक्ती झोकून दिली होती फटक्या मागे. पुन्हा एकदा तयार होईल महेंद्र बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा स्लॉग हिट, ए लगा छक्का और गेंदबाज रह गए हक्का बक्का 6 रन. काय फटकेबाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चांगली फटकेबाजी करताना खेळपट्टीवर बघायला मिळतोय मयूर मुकादम. या षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 52. ISPL मध्ये या षटकारासाठी 9 धावा दिल्या असत्या असंच म्हणूया. काय फटकेबाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे. एकदा पूर्ण करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. पाहतोय चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. दबाव निर्माण झालेला आहे आता भरोडी संघावर. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 56. 56. दबावामध्ये रथी महारथी ढेर होताना आपण क्रिकेट खेळामध्ये दिग्गज खेळाडूंना ढेर होताना बघितलेला आहे. दबावाला तुम्हाला झुगारून खेळावं लागेल. कुठलीही स्पर्धा चॅम्पियन पदाला जर गवसणी घालायची असेल तर मयूर मात्र काय खेळ, जिगरबाज आणि धाडसी खेळ सादर करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हे अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 57. आपण जे बाकीत केलं होतं राहुल मात्र ते आता खरं ठरताना 50+ धाबा धावपलकावर बघायला मिळते आणि तेच दृश्य आता बघायला मिळते. पुढचा चेंडू महेंद्र याचा इनसाइड आउट हा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी झेपावले होते. सेफ लँड झाला चेंडू. पाहतो आपण पुन्हा एकदा आता 2 धावा घेण्याची संधी निर्माण झालेली आहे ती मयूरला. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 59. 59 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 59ला 5 खेळाडू बाद. 59 रन बने जबकि 5 विकेटे गवाई. पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेंद्र तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो अगेन स्पिन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे व्हाईटसाठी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल. जय गोलेश्वर गुंदवली आणि त्यांच्या विरुद्ध संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स आनगाव दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. व्हाईट बॉल आहे.
एक धाव धावपलकावर जी अंकित केली जाईल एक्स्ट्राची मदत. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 60. तर चॅलेंजिंग टोटल आपण धावपलकावर पाहतोय. एक विशाल लक्ष बघायला मिळते धावपलकावर. 60 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत आणि मयूर मुकादम पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये बघायला मिळतोय. या सामन्यामध्ये देखील 21 धावांवर तो खेळतोय. अगेन स्पिन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय निर्धाव. याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 60 आणि 61 धावांचं विशाल लक्ष हे पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी मिर स्पोर्ट्स भरोडीला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत जय गोलेश्वर गुंदवली आणि श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगाव या दोन संघांमध्ये. तर एक स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. ॲडव्होकेट मनीष खंडागले साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सावंत मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट मनीष खंडागले साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मान्यवरांचा हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी देवानंद पाटील साहेबांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शॉल बुके आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद मनीष खंडागले साहेब. ॲडव्होकेट यांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच कार्याध्यक्ष देवानंद पाटील साहेब हे देखील आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील. जय गोलेश्वर गुंदवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स आनगाव अशी ही या दोन उभय संघांमध्ये यानंतर प्रेक्षकांना मॅच बघायला मिळेल. सावंत मात्रे साहेब हे देखील आम्हाला जॉईंट होतील जे उपाध्यक्ष आहेत मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी. छापा असा कॉल आहे गुंदवली संघ कर्णधाराचा तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे. विनोद फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारले. यामागे काही विशेष उद्देश जसा जे आयोजन केले तसेच आम्ही करणार. पहिला सामना दिमाखात जिंकले. समोर एक तगडा संघ आहे. अनगाव संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये थांबणार. शेवटचा प्रश्न आहे थोडक्यात या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? खूप चांगला आयोजन केलेलं आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. संतोष नाणेफेक गमावले. प्रथम बॅटिंग करायचे आहे. मनासारखे झाले की मनाच्या अपोजिट झालेले आहे? मनासारखंच झालेलं आहे. पॅक टीम संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना बघायला मिळेल. हो नक्की. तू काय सांगशील थोडक्यात या स्पर्धेविषयी? नारायण स्मृती यांनी अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद. तुझ्या संघासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. जय गोलेश्वर गुंदवली संघ कर्णधार विनोद मात्रे यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगावला. आपण जाऊ या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
हॅलो चेक. धन्यवाद जेवण पाटील सर. पुन्हा एकदा दुपारच्या जेवणानंतर सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण सनम कुमार पायगाव या संघाला पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये 60 धावा ह्या लावण्यात आलेल्या समीकरणाचा आपण विचार केला. येणाऱ्या आता 4 षटकांनी जिंकण्याकरता 61 धावांची गरज असणार आहे टीम मिरस्फोर्ड बरोडी या संघाला. पहिला बॉल फुल लेंथ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केला होता. बॅटरने बॉलमध्ये यावेळेस कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू वेगवान गतीने एस्त्यांच्या मागे सरकला. डॉट बॉलने सुरुवात गोलंदाज रणधीराने केलेली आहे. चेंडू येतो डॉट. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. कनेक्शन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. थोडंसं फंबल झालं मैदानाच्या आतमध्ये. त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला आणि या चेंडूवरती मात्र षटक आहे. प्रदीप आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दूरवरचा चेंडू अक्षरशः खेचून मारलाय. चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. सुनील खेळतोय 1 धावेवरती तर प्रदीप खेळतोय 3 या आकड्यावरती. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा फुल लेन यावेळेस उडवलाय मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडली जाणार. लागतोय धक्का पहिला टीम मिरस्फोर्ड बरोडी या संघाला. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले दाखवलं जातंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजाने खोलवर टप्प्याचा वापर केला होता. अक्षरशः खोदून काढला होता. मिड विकेटला फटका तर फार सुंदर सजवला गेला. परंतु त्या फटक्याच्या मागे जी ताकद हवी होती, जे टायमिंग हवं होतं ते जुळलेलं नाही आहे. डीपमध्ये मयूर मुकादम होता आणि त्याच्याकडनं चुकी होणं हे शक्य नाही आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून तो झेल संपन्न झाला. न्यू बॅटन मैदानाच्या आतमध्ये सुभाष आलेला आहे क्रमांक 3 वरती खेळण्याकरता. मात्र प्रदीपने या सामन्यामध्ये थोडंसं नाराज केलं. याही वेळेला आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा चेंडू हवेमध्ये. याही वेळेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय तर रणधीरला मिळाली सफलता दुसरी. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले दाखवली जाते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी जागेवर ना समोर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केलं. सुभाष ज्या पावलाने आला होता त्याच पावलाने मात्र त्याला बाहेर जावं लागलं. षटक क्रमांक पहिला आता संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण रणधीरला पाहिलं. फार सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या तर महत्त्वाच्या 2 विकेट त्याला मिळाल्या. आज पायगाव संघाचा आपण विचार केला तर पूर्णपणे आज 4 झालेला आहे पायगाव संघ. कारण पहिल्या देखील डावामध्ये आपण पाहिलात तर चांगला खेळ राहिला होता त्यांचा आणि याही मॅचमध्ये आपण पाहतोय चांगला खेळ पाहायला मिळतोय. पहिलं पर्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलं 60 धावा ह्या जोडण्यात आल्या होत्या. रणधीरने फार सुंदर फलंदाजी केली. 3 चौकार ठोकण्याचा विक्रम या चषकामध्ये त्याने पहिला केला आहे. त्यानंतर आपण सचिनचा विचार केला. त्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला. तर मयूर नेहमीप्रमाणे आपला खेळ साकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला. सचिन आलाय क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरता. आडवा बॅटने यावेळेस खेळायचं होतं. आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. व्हेरिएशन या चेंडूमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. तर आपण पाहिलं तर बोटं फिरवण्यात आली. चेंडू डॉट पाहायला मिळाला.
सचिनकडे ती क्षमता आहे, सचिनकडे ती गुणवत्ता आहे आणि त्याचं वापर आता मैदानाच्या आतमध्ये केलं जातं आहे. पहिला चेंडू हाताळताना सचिनला आपण पाहिलं आणि त्याने पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा हाताळलेला आहे. दूरवरचा चेंडू खोदून काढला, चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण याही चेंडूवरती पाहायला मिळालं. तर फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. तुम्हाला इथून आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे, कारण बरोडी संघाचा आपण विचार केला तर त्यांना 61 धावा बनवायचे आहेत. असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला तर नो डाऊट मी म्हणेन पायगाव संघाला काही फरक पडणार नाही आहे. त्या उलट जर तुम्ही चौका षटकाची आतिषबाजी केलीत तर नक्कीच मी म्हणेन तुम्ही तुमच्या इंटेन्शनपर्यंत पोचू शकता. पुणे शालाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर क्रमांक 4 वरती खेळण्याकरता. सचिन तयार. फुल टॉस वळवलं मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, परंतु बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू डोक्यावरनं फ्लाय झाला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. पाहायला म्हणाला षटकार. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं आणि पुणेसारख्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू देणं जणू काय एखाद्या उपाशी वाघासमोर शिकार टाकण्यासारखं आहे. शिकार केली गोलंदाजाची त्याने. फुलर लेंथ आहे, यावेळेस आपण पाहतोय मनगटी फटका खेळला गेला. चेंडूला टायमिंगच्या बळावरती वळवलं गेलं. क्षेत्ररक्षक थोडासा फंबळ करतोय आणि त्याचाच फायदा पुणेशने मिळवला. या चेंडूवरती त्याने 2 धाबा पूर्ण केल्या आणि धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने आता 13 या अंकावरती पाहायला मिळतोय. कारण पुणेशला ठाऊक आहे जेवढे चेंडू मी खेळणार तेवढा फायदा माझ्या संघाचा होणार. ही लाईन आता पाहिली जाणार. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न झालं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जोडली जाणार. धावफलक आपण पाहतोय 14 या अंकावरती आहे. सचिन थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा फुलर लेदा याही वेळ लावून साईडला वळवला आहे. चेंडू वेगवान गतीने सरकतोय स्क्वेअर लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि इथे 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. पण आता तिथे एक्झॅक्टली काय घडले? दोनच धावा मिळणार, कारण चेंडू बॅटरच्या अंगाला धडकला होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 2 धावा देखील जोडल्या जाणार. धावफलक आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने आता 16 या अंकावरती आहेत. पुन्हा फुल टॉस, याही वेळेला वळवलंय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. हवा के साथ साथ और घटा के संग संग ठोकलाय षटकार. खराब चेंडू होता, खराब चेंडू होता आणि त्याचा चांगला समाचार घेण्यात आलं. ऑन साईडला वळण देण्यात आलं चेंडूला. टायमिंगच्या बळावरती चेंडूला पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती 22 या अंकामध्ये जिंकण्याकरता अजूनही 39 धावा या बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. हे षटक थोडंसं मागडं राहिलं, कारण सचिनने या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या.
पहिल्या षटकामध्ये जो दबदबा रणधीरने निर्माण केला होता तो मात्र थोडासा आता विखुरताना आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 आणि त्याकरता अमोल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एका बाजूला आपण सुनीलला पाहतो ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्या, तर दुसऱ्या बाजूला पुणेश फार सुंदर खेळ साकारत आहे. अमोल तयार गोलंदाजी करण्याकरता. आडव्या बॅटने याही वेळेला आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. जमिनीच्या साह्यानं चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवरती फलंदाज सुनीलने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल 23 अंकावरती पाहायला मिळते. तर अजूनही जिंकण्याकरता येणारे 11 चेंडू आणि 38 धावींची गरज. पुणेश आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जोपर्यंत पुणेश मैदानाच्या आतमध्ये राहणार तोपर्यंत थोडीशी डोक्याची घंटा ही वाजत राहणार, कारण त्याच्याकडे चांगला खेळ आहे, त्याच्याकडे चांगले फटके आहेत. आतापर्यंत आपण पुणेचा विचार केला 2 षटकार त्याने ठोकलेले देखील आहेत. यावेळेस आपण पाहतो एक्झॅक्टली तिथे काय घडलंय पाहणं महत्वाचं असणार. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार आहे. पंच सांगत आहेत 22 स्वरूपामध्ये हा चौकार इथे पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहिलं तर चेंडू अगदी एस्टनच्या मधून ट्रॅव्हल झाला, पण नियमानुसार आपण पाहिलं राजू सर तर ज्यावेळेस बेस डाऊन होतात त्यावेळेसच विकेट दिली जाते. धावफलक आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने आता 27 अंकावरती आहे. यानंतर देखील आपल्याला एक सुंदर सामना पाहायला मिळणार. एका बाजूला गुंदवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अणगाव संघ देखील पाहायला मिळणार. पुणेश तयार पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरता. हाफ ट्रॅकर वळवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू करते पाहतच राहणार. चेंडू सीमा पार ठोकलाय खणागाती षटकार. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्ले दाखवली जाते. शॉर्ट बॉलचा वापर गोलंदाजाने केला होता ते पाहिलं फलंदाजाने आणि एका क्षणी मात्र चेंडूला पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार इथे पाहायला मिळाला. तर धावफलक आपण पाहतो षटकाराच्या मदतीने आता 33 अंकावरती आहे. पुणेश आहे मैदानाच्या आतमध्ये. धोका कायम राहणार. पुन्हा एकदा उडवलं त्याच दिशेने आणि याही वेळेला चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगाने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक दे धक्का ठोकलाय षटकार. चेंडू द्यायचा आहे पंचांना. साईनाथ मात्रे यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे पुणेश करता. जर याही चेंडूवरती जर षटकार आला तर कॅश प्राईज 1000 रुपये दिले जाणार, 2000 रुपये दिले जाणार. 8 चेंडू आणि 22 धावेंची गरज. धावफलक आपण पाहतो 39 अंकावरती आहे. पुणेश नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गुणगुणत आहे, फिरत आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राईज. आणखी एक चेंडू द्यायचा आहे. साई मात्रे यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. जर पुणेशने याही चेंडूवरती षटकार लगावला तर त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राईज हे देण्यात येणार आहे. बघा म्हणजेच काय राजू सर, तर षटकार ठोका, आपल्या संघाची धावसंख्या देखील वाढवा, तर आपल्या बँकेचं अकाउंट देखील वाढवा. म्हणजे संधी आहे बॅटरला.
चला जाऊया मॅचच्या दिशेने. फुल टॉस बॉल वळवला याही चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा तिसरा षटकार. वा भाई वा, काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा चेंडू द्यायचा आहे. हो नक्कीच आपण पाहतोय पुणेशचं देखील आता बँक बॅलन्स वाढलेला आहे, कारण या षटकाराने त्याच्यावरती जे 2,000 रुपये लावण्यात आले होते ते आता त्याला 100% मिळणार. समीकरण आपण पाहिलं येणारे आता 7 चेंडू आणि 16 धावेंची गरज. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. म्हणून याच खेळाला अनिश्चितीचा खेळ म्हटलं जातं. आणि आमचे कॅमेरामॅन देखील म्हणत आहेत राहुलजी मात्रे, मॅच बन गया आहे. मॅच आता बनलेली आहे, कारण पुणेश आहे मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो हा चेंडू चांगला लेंथवत आहे. इथे मात्र आपण पाहतो विकेटचं पतन. यस, फिंगर अप फलंदाज बाद. तर अशा प्रकारे आपण पाहतो षटक क्रमांक 3 थोडंसं महागडं राहिलं, पण तो आता संपलेला आहे. अमोलने या षटकामध्ये राजू सर किती धावा खर्च केल्या? 23 धावा त्याने खर्च केल्या. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावेंची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा राजू सर आपल्याला आता पुणेश पाहायला मिळणार. म्हणजेच काय तर येणाऱ्या गोलंदाजावरती थोडंसं दबाव असणार, दडपण असणार, कारण पुणेश समोर त्याला गोलंदाजी करायची आहे. हृदयावरती दगड ठेवून त्याला आता गोलंदाजी करावी लागणार. कोणता गोलंदाज असणार? वैयक्तिक आपण विचार केला तर 34 आकड्यावरती पुणेश खेळत आहे. स्वप्नील आय थिंक मला वाटते गोलंदाजी स्वप्नील आलेला आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं षटक आता कोणच्या हाती सोपवलं जाणार? चेंडू आपण पाहतोय सध्या तरी माननीय अध्यक्ष साहेब अर्थातच धनंजय अण्णा गवळी साहेबांच्या हातामध्ये आहे. म्हणजेच काय तर आता शेवटचं षटक धनंजय गवळींच्या माध्यमातून पाहायला मिळणार 6 मध्ये. परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि याही चेंडूवरती पुणेचा क्लास झलकताना पाहायला मिळाला. ठोकला त्याने षटकार. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळलेला ती 4 षटकार त्याने ठोकलेले आहेत. समीकरण आता पुन्हा बदललं गेलं. येणारे आता 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावेंची गरज. वा भाई वा, काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. फुल लेंथ आहे, खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समीकरण आपण पाहिलं येणारे आता 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज आहे. पुन्हा आपण पाहिलं तर आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे, कारण ज्यावेळेस लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस प्रति चेंडू मागे फिल्डिंगची व्यूहरचना ही बदलावी लागत असते. फुल टॉस बॉल मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टायमिंगच्या बळावरती चेंडू मिडविकेटला वळवलं गेलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती स्वप्नीलचं अकाउंट ओपन झालं. 1 धाव त्याने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. तर धावफलक आपण पाहतोय 53 या अंकावरती आहेत. येणारे आता 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावेंची गरज आहे. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय समोर खेळायचं होतं. कनेक्शन तेवढंसं चांगलं नाही आहे. विकेटची संधी जरूर आहे, परंतु इथे संधीचं सोनं झालेलं नाही आहे. गोलंदाजाला चेंडू मात्र गॅदर करताच आलेलं नाही आहे. जीवदान मिळालं स्वप्नीलला. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावेंची गरज. म्हणजेच काय राजू सर, या चेंडूवरती मोठा फटका येणं हे बंधनकारक आहे, मारावाच लागणार. पुन्हा फुल टॉस
वळवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना पुन्हा प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुणेच्या बाटपणा येतोय आणखी एक धमाका षटकार. समीकरण आता पुन्हा बदललं गेलं. एक चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात असू द्या. वा भाई वा, काय सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 61 धावांचं मोठं डोंगर चढायचं होतं आणि त्या डोंगरावरती कसं चढायचं हे सांगून दिलं बॅटर पुणेशाने. एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकट मोचन बनलाय आणि सध्या तरी बनवायचे आहेत एका चेंडूमध्ये 2 धावा. सत्तेचाळीस या अंकावरती पुणे वैयक्तिक खेळत आहे. तर जिंकण्याकरता आता 2च धावेंची गरज आहे आणि त्याच्या अर्धशतकाकरता 3 धावेंची गरज आहे. शेवटचा बॉल आणि त्याकरता धनंजय गवळी साहेब तयार, तर समोर बॅटर पुणेश तयार. ओहो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने फलंदाजच्या अंगाला वेध घेतला आणि इथे मात्र चेंडू सरळ फलंदाजच्या अंगाला लागला. एकच धाव मिळाली आणि अवघ्या एका धावेने सामना गमवावा लागला टीम मिहिर स्पोर्ट भरोडी या संघाला. अभिनंदन टीम सनम कुमार पायगाव आणि हार्ड लक टीम मिहिर स्पोर्ट भरोडी. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. नो डाऊट ज्याने फलंदाजी करताना या चषकामधली चौकारांची पहिली हॅट्रिक पूर्ण केली, तर गोलंदाजी करताना अक्षरशः फलंदाज थांबवण्याचं कार्य केलं. पहिलं षटक ज्याने हाताळलं, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवला, असा रणधीर ठरलाय या सामन्यातला सामनावीर. हार्डलक टीम मिहिर स्पोर्ट भरोडी. तर भरोडी संघाचे संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता रणधीर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. रणधीर इज द मॅन ऑफ द मॅच. त्याला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. मी देवानंदजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती आपण मनीषजी खंडाळक साहेब आहेत आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय कार्याध्यक्ष देवानंदजी पाटील साहेब त्यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. त्यानंतर थंडगार पेय आहे. योगेश दादांना विनंती करतो की आपण थंडगार पेय देखील द्यायचं. तर गिरीशजी पाटील आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. त्यानंतर लेमन टॅबलेट आहेत रणधीर, त्या देखील घ्यायचे आहेत. मी आकाश पाटील दादांना विनंती करतो, एनर्जी टॅबलेट लेमन टॅबलेट आहेत त्या पण द्यायचे आहेत. आकाश पाटील दादांना विनंती करतो आपण द्यायचे आहेत. वेल प्लेट रणधीर आणि पुढच्या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच गिरीश पाटील हे ठरले होते, त्यांना विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. गिरीश पाटील जो पहिला सामना झाला होता त्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच ठरले होते. गिरीश पाटील ज्याने पहिल्या मॅचमध्ये फार सुंदर